तुम्हावर प्रेम केले, माझं जीवन समर्पिले. प्रेमाचा हा माझा प्याला, प्रेम करण्यास देतो तुम्हा. आम्ही प्रेम करू एकमेकांवर, प्रभू तुझी केले तसे. परस्पराच्या सेवेची प्रभू दान दे आम्हा कृपेचे. प्रियवंत बंधूंनो, आज आपण येशूच्या दैवी दयेचा रविवार आपण साजरा करतो. संत जॉन पॉल दुसरे यांनी येशूच्या दैवी दयेच्या नवीनाची प्रतिष्ठापना केली. त्या 2000 सालापासून येशूच्या दैवी दयेच्या नवीनाला सुरुवात झाली. येशूच्या दयेच्या नवीनाला सुरुवात का झाली? कारण सिस्टर फॉस्टिना, संत सिस्टर फॉस्टिना यांना येशू ख्रिस्ताने 1930 ते 1938 या 8 सालामध्ये दर्शनं दिली होती. आणि त्या सगळ्या दर्शनामध्ये 8 वर्षामध्ये त्यांनी आपलं दैवी दयेचा झरा त्यांना उलगडून दाखवलेला होता. आणि त्यांना सांगितलं होतं की वेळ जी आहे ही दैवी दयेची वेळ आहे. हा काळ जो आहे तो ईश्वराच्या दैवी दयेचा काळ आहे. ह्या काळामध्ये ईश्वराच्या दैवी दयेचा अनुभव सगळ्यांना येऊ शकतो. पापी माणूस किती कट्टर गुन्हेगार असला तरीसुद्धा त्याला त्याच्या पापांची क्षमा मिळेल. आणि म्हणूनच कट्टर पाप्यांनी सुद्धा ईश्वराकडे या वेळेत आल्यास त्यांना ईश्वराच्या दैवी दयेचा अनुभव येईल. ईश्वर दयाळू आहे, ईश्वर कृपाळू आहे, ईश्वर कनवाळू आहे, ईश्वर क्षमाशील आहे आणि त्याची दैवी दया ही सतत वाहत असते. येशू ख्रिस्त क्रुसावरती टांगलेला असताना एका शिपायाने त्याच्या खुशीमध्ये भाला भोसकला दुपारी 3 वाजता आणि मग त्याच्या कुशीतून रक्त आणि पाणी वाहलं. तोच दैवी दयेचा झरा अखंडपणे आताही वाहत आहे. आणि म्हणून या दैवीच्या झऱ्यामध्ये आपण यावं आणि आपण डुंबून जावं, आपण चिंब व्हावं अशी ईश्वराची इच्छा आहे. तर आपल्या सगळ्यांना या दैवी दयेचा अनुभव यावा म्हणून 4 गोष्टी करणं आवश्यक आहे. सिस्टर फॉस्टिनाला येशू ख्रिस्ताने सांगितलं की पहिली गोष्ट की विश्वास, ईश्वरावरती विश्वास, की येशूवरती विश्वास की ईश्वरच माझं भलं करणार, ईश्वरच माझा तारणारा आहे, ईश्वरच माझं काही वाईट करणार नाही, ईश्वरामुळेच माझं जीवन हे सुरक्षित आहे, हा विश्वास. आणि म्हणूनच तिने त्यांना सांगितलं की हे येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. हे वाक्य पुन्हा 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 वळवत जा म्हणजे तू विश्वासामध्ये अधिक दृढ होशील. तर विश्वास ही पहिली पायरी, दैवी दयेचा अनुभव येण्याची पहिली पायरी विश्वास. दुसरी पायरी की प्रार्थना. प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या सहवासात जाणं, ईश्वराच्या सहवासात जाणं, ईश्वराशी बोलणं, ईश्वराचं ऐकणं, त्याच्याशी सुसंवाद साधणं. येशू ख्रिस्त पहाटे उठून डोंगरावर जाऊन प्रार्थना करायचा, सायंकाळी डोंगरावर जाऊन रात्रभर प्रार्थना करत राहायचा, ईश्वराच्या सहवासात जाणं. त्यासाठी येशू ख्रिस्ताने सिस्टर फॉस्टिनाला दैवी दयेचं चॅपलेट दिलं की चॅपलेटची प्रार्थना कर. कधी कर? तर दुपारी 3 वाजता. का 3 वाजता? त्यावेळेला शिष्याने येशूच्या खुशीमध्ये भाला भोसकला होता. तिथून दैवी दयेचा झरा रक्त आणि पाणी वाहलं होतं. आणि म्हणून त्यावेळेला केलेली प्रार्थना ही अत्यंत प्रभावी असते. म्हणून 3 वाजता ही प्रार्थना करावी म्हणून सिस्टर फॉस्टिनाला येशू ख्रिस्तानं आवाहन केलं. तिसरी गोष्ट तिने सांगितली की विश्वास आणि प्रार्थना याबरोबर आपण आपलं अंतःकरण शुद्ध केलं पाहिजे, जीवन शुद्ध केलं पाहिजे. येशू ख्रिस्ताच्या सगळ्या प्रबोधनाचा विषय होता की पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. पश्चाताप करणं म्हणजे टोटल बिहेवियरल ट्रान्सफॉर्मेशन, आपली वर्तणूक सुधारणं. यासाठी धर्मगुरूंकडे पण जाणं आणि कुंसार करणं, निदान वर्षातून एकदा तरी कुंसार करणं. जितक्या वेळा आपल्याला जाता येईल तितक्या वेळा आपण कुंसाराला जायचं, पाप निवेदन करायचं. का? कारण येशूने सिस्टर फॉस्टिनाला सांगितलं की ते धर्मगुरूच्या रूपाने मी तिथं आहे आणि मी धर्मगुरू जेव्हा आशीर्वाद देतात तेव्हा मी आशीर्वाद देत असतो. आणि त्यावेळेला ईश्वर क्षमा करतो आणि त्यावेळेला ईश्वरी दयेचा झरा अत्युच्च प्रमाणामध्ये उसळलेला असतो. आणि म्हणून
नियमितपणे उचलला जा. आणि शेवटची गोष्ट सिस्टर फॉस्टिनाला सांगितली ती म्हणजे की दयाकृत्य करणं. ख्रिश्चॅनिटी इज अ रिलिजन ऑफ ॲक्शन अँड कॉन्टेम्प्लेशन. ख्रिस्ती धर्म हा सेवेचा आणि प्रार्थनेचा धर्म आहे. प्रार्थनेचा आणि सेवेचा धर्म आहे. प्रार्थनेने आपल्याला सेवेकडे नेलं पाहिजे, सेवेने आपल्याला पुन्हा प्रार्थनेकडे आणलं पाहिजे. आणि म्हणून सिस्टर फॉस्टिनाने सांगितलं की दयाकृत्य करा, दररोज दयाकृत्य करा. गरिबांचा कैवार घ्या, विधवांना मदत करा, भुकेल्यांना अन्न द्या, ताणलेल्याला खायला द्या, उघड्यांना कपडे द्या, व्हिजिटिंग करा, ओके, कैद्यांना भेटी द्या. नंतर जे मृतांना सन्मानाने त्यांना पुरा, दुःखितांचं सांत्वन करा. दररोज दयाकृत्य करा आणि दयाकृत्यामुळंच ईश्वराच्या दैवी दयेचा अनुभव आपल्याला सतत येत असतो. आणि म्हणूनच प्रिय बंधूंनो, आजच्या दिवसामध्ये आपण हा नवीन साजरा करत असताना आपण 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट की ईश्वर दयाळू आहे, कृपाळू आहे, कनवाळू आहे, क्षमाशील आहे. ईश्वर आपल्या दयेचा वर्ष आपल्याला सतत करत असतो. ईश्वराच्या दयेचा हा काळ आहे आणि म्हणून आपण ईश्वराच्या दयेचा आपल्या सगळ्यांना अनुभव यावा म्हणून आपण विश्वास ठेवावा, प्रार्थना करावी, प्रायश्चित करावं आणि दयाकृत्य करावी. याद्वारे आपल्या सगळ्यांना ईश्वराच्या दैवी दयेचा अनुभव येवो. गॉड ब्लेस यू वन अँड ऑल. हॅपी फीस्ट ऑफ डिवाइन मर्सी. चुकलेल्यास क्षमा करा, शत्रूवरही प्रेम करा. माझा संदेश जगी पसरा, मांगल्याची आस धरा. आम्ही प्रेम करू एकमेकांवर, प्रभू तुझी केले तसे. परस्पराच्या सेवेची प्रभू दान दिया कृपेची. माझ्यासारखे नम्र तुम्ही व्हा, साथ तुम्ही मला तुमची द्या. परस्परांचे पाय धुवा, दुर्बलांची सेवा करा. आम्ही प्रेम करू एकमेकांवर, प्रभू तुझी केले तसे. परस्पराच्या सेवेची प्रभू दान दिया कृपेची. जसा आपा पाऊस देतो, सगळ्यांना प्रकाश देतो, तसे तुम्ही प्रेम करा. सगळ्यांवर प्रेम करा.